हाय फ्रेंड्स, हे बघ इथं इथं मी सुकं खोबरं सुकं खोबरं आणि ते हे भाजून घेतलेत. मी तेलावर परतून घेतलं चांगलं. मी मस्त की कांदा आणि लसूण हे पण मी परतून घेतलं. इकडे बघा मी शेंगदाणे बघा आपले भाजून झालेले ते बघा शेंगदाणे. आता हे सालासकटच मी वाटून घेणार आहे. हे सगळं वाटून मी सुकंच घेणार आहे. हे बघा मी सुकं खोबरं आणि ती मस्तपैकी म्हणजे वाटून घेतलं मी. आता मी डब्यामध्ये काढून घेते. हे बघा आपलं कांदा आणि लसूण हे पण वाटून झालं आहे. आता मी ताटामध्ये काढून घेते. हे बघा शेंगदाणे आता मी मिक्सरला वाटून घेते मी. हे बघा शेंगदाणे पण वाटून झाले. आता मी सगळं ताटामध्ये मिक्स करून घेते सर्व. हे बघा मी आता हे असं मिक्स करून घेते. पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे. हे बघा यामध्ये मी आता हळद टाकते, मालवणी मसाला, तुम्ही मिरची पावडर पण टाकू शकता. थोडासा गरम मसाला, चवीनुसार मीठ, हे सर्व मी काढून घेते. आणि वरून कोथिंबीर आहे बघा. हे सर्व मी काढून घेते. हे बघा हे आपलं पातोड्याचं सारण झालंय तयार. मिक्स करते सर्व. हे बघा मस्त आपलं मासवडीचं आपलं सारण झालंय तयार. आता मी बंद डब्यामध्ये हे बघा असं याच्यामध्ये ठेवणार आहे मी. मला दाखवते थांबा. हे बघा इथून मस्तपैकी झालंय तयार मासवडीचं. हे बघा तेल किती त्याला सुटलंय बघा. आता हे मी डब्यामध्ये ठेवते. हे बघा डब्यामध्ये ठेवते झाकण लावून आणि फ्रीजमध्ये ठेवणार. आणि मला उद्या करायचं आहे म्हणून मी आदल्या दिवशी सारण करून ठेवलं आहे. मस्त आहे बघा तेल किती सुटलं आहे बघा छान. हे बघा इथं मी झाकण लावून ठेवते. हे बघा आणि आता फ्रीजमध्ये जाणार हा डबा. आपलं सारण तयार झालेलं आहे. मस्त मासवडीचं सारण तयार झालं. आता मी फ्रीजमध्ये ठेवते आणि उद्या मी करणार आहे. चला तर बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.